हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही? छानच असाल ना तुम्ही. हां, आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. जानकी ऐश्वर्याला म्हणते, माझं आणि ऋषिकेशचं विक्रांत भाऊजीशी खूप दिवस झालं कॉन्टॅक्टच नाही आहे. जानकी म्हणते, असं काही आमचं खूप दिवस झालं बोलणंच नाही झालं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, जानकी हे सगळं ऑड वाटत नाही आहे का तुला? तू विक्रांत भाऊजीबद्दल एवढं चांगलं सांगतेस, ते सगळ्यांशी खूप छान बोलतात, त्यांचा स्वभाव खूप छान आहे, पण ते एवढं मोठं प्रॉब्लेम घेऊन त्यांनी पळून गेले, हे थोडंसं तुला ऑड वाटत नाही आहे का? हे ऐकून जानकी जरा काळजीमध्ये पडते आणि ऐश्वर्याला म्हणते, हो ग, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. हे सगळं मला ऑडच वाटते. जानकी पुढे ऐश्वर्याला म्हणते, हे सगळं ना तुम्ही जेव्हा बँगलोरला जाल ना तेव्हाच समजेल. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही जानकी, तोपर्यंत शांत बसायचं? कसं बसायचं? आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि त्यावर जानकी म्हणते, काय करावं लागेल? जानकी म्हणते, शर्वरी वंशाची खोली चेक करायची, तसंही मी त्यांना देवळामध्ये घेऊन जाणार आहे. जानकी ऐश्वर्याला म्हणते, तू त्यांची खोली चेक कर, त्यांचं सामान चेक कर. काही जर गडबड असेल ना तर नक्कीच आपल्या हाती काही ना काहीतरी लागेल. जानकी पुढे म्हणते, हे फक्त आपल्या तिघींमध्ये राहिलं, हे कोणाला कळता कामा नये. आणि जरा जपून चेक कर. आणि तेवढ्यामध्ये शरूचा तिकडून आवाज येतो. ते म्हणते, काय चेक करायचंय? शरूला तिथे पाहून या दोघींची धांदल उडते आणि एकमेकीच्या तोंडाकडे पाहतात. शरू विचारते, काय चेक करायचंय? ऐश्वर्या जानकीच्या चेहऱ्याकडे पाहते आणि जानकी म्हणते, ऐश्वर्याला तिचं जॅकेट चेक करायचंय. शरू म्हणते, एवढ्या उन्हामध्ये हिला जॅकेट का हवंय? जानकी शरूला विचारते, पण तुम्ही इथे ऐश्वर्याच्या खोलीत काही हवंय का तुम्हाला? आणि त्यावर शरू म्हणते, हो, मला स्टेपलर हवंय. ऐश्वर्या सगळी शोधाशोध करत असते आणि शरू जानकीला म्हणते, मला बोलायचे तुझ्याशी. आणि त्यावर जानकी म्हणते, मग बोला ना. शरू म्हणते, तुझी नानांना आयडिया दिलीस ना, खरंच ती खूप छान होती. पण कसं आहे ना, मी जर स्वतःहून बँगलोरला गेले ते पैसे घेऊन, त्या लोकांना मला बोलता येईल, सेटलमेंट लावता येईल आणि त्यामुळं पैसे पण सेव्ह करता येतील ना. आणि त्यावर जानकी म्हणते, हे बघा वंश, हे सगळं आपण आपल्या इथे करूया ना, मुळशीमध्ये करूया. आणि एवढी मोठी रक्कम घेऊन जाणं तुमच्याने शक्य नाही, रिस्की आहे ते. त्यामुळे आपण काय करूया, आपल्या इथे पैसे देऊया आणि हे सेफ पण राहील आणि प्रूफ पण राहील आपल्याकडे. शरू रागाने म्हणते, म्हणजे मी हे सगळं करू शकते यावर कोणाचा विश्वास नाहीये का? जानकी म्हणते, वंश, तुम्ही असं का म्हणताय? असं काही म्हणणं नाहीये माझं. आणि त्यावर शरू जानकीवर ओरडते आणि म्हणते, काय म्हणणं आहे मग तुझं? अगं, माझे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? शरू परत जानकीला म्हणते, सॉरी, तू समजून घे, माझी चिडचिड होतीये, माझा आवाज तुझ्यावर चढला. शरू जानकीला म्हणते, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तू फक्त एकदा नानांशी बोलून बघ. आणि जानकी शरूला म्हणते, ठीक आहे, मी एकदा नानांशी बोलून बघते. आणि तेवढ्यामध्येच ऐश्वर्या स्टेपलर घेऊन येते आणि शरूच्या हातात देते. शरू म्हणते, हो, मला स्टेपलर पाहिजे होतं ना. असं म्हणून शरू ते स्टेपलर घेते आणि बाहेर निघून जाते. शरू तिच्या रूम मध्ये येते आणि कडी लावून घेते. शरू म्हणते, बरं झालं, जानकी वहिनीला काही संशय नाही आला. तर संशय आला असताना तर ती नानाला कधीच बोलली नसती. आता ती नानांना बोलणार आणि माझा मार्ग मोकळा होणार. शरू पुढे म्हणते, एक मेसेज करून कळवून ठेवते. असं म्हणून मोबाईल हातात घेते. शरू मेसेज टाईप करते. ती म्हणते, आता लवकरच काम होईल, मी फोन करते तेव्हा बोलू, कारण फोनवर बोलणं रिस्की असेल. पैसे मिळेपर्यंत कोणाला डाऊट येता कामा नाहीये. आणि इकडे जानकी नानांना घराच्या गार्डनमध्ये घेऊन येते आणि नाना म्हणतात, काय ग जानकी, तू आज बाहेर का बोलवलंस? आणि त्यावर जानकी म्हणते, मला शर्वरी वंशावर थोडा संशय येतोय. आणि त्यावर नाना विचारतात, तुला असा संशय का येतो? आणि त्यावर जानकी म्हणते, कारण त्या नेहमीच गोंधळलेल्या असतात, घाबरलेले असतात. आपण काही विचारलं तर त्या गोंधळतात आणि थेट विचारलं तर नजर चोरतात. जानकी पुढे म्हणते, यांचं काहीच कळत नाहीये. त्यावर नाना म्हणतात, अगं, ती नेहमीच अशीच असते, तिचा स्वभावच असा आहे. जानकी म्हणते, हो नाना, मलाही सवय आहे त्यांच्या स्वभावाची, पण त्या आता जे काही वागतायत ते संशयास्पद वाटते मला. जानकी म्हणते, शर्वरी वंश हमेशा आपल्याकडे येतात, पण ह्या वेळेस जेव्हा ते आल्या ना तेव्हा त्यांच्याजवळ पासपोर्ट होता. जानकी पुढे नानांना म्हणते, मला त्यांच्या काही गोष्टी खटकल्या, मला माहिती नाही, मी तुम्हाला सांगून योग्य करते की अयोग्य करते. आणि त्यावर नाना म्हणतात, जानकी, मलाही काहीतरी असंच वाटतंय. नाना पुढे म्हणतात, मलाही असंच वाटतंय. आणि त्यावर जानकी म्हणते, मलाही असंच वाटतंय ना. जानकी म्हणते, शर्वरी वंश पुन्हा माझ्याशी बोलल्या की तू नानाला बोल, समजावून सांग. जानकी नानांना घेऊन घराच्या गार्डन मध्ये येते. नाना विचारतात, काय ग, तू मला इथे का घेऊन आलीस? आणि त्यावर जानकी म्हणते, नाना, मला शरूवंशाच्या वागण्यावर संशय येतो. आणि त्यावर नाना म्हणतात, मलाही असंच वाटतंय. जानकी म्हणते, शर्वरी वंश या घरची लेक आहेत, या घरावर, या पैशावर त्यांचाही अधिकार आहेच. जानकी पुढे म्हणते,
त्या या घरची लेक आहेत, या हक्काने त्या कधीही पैसे मागू शकतात. पण या प्रकारे जानकी पुढे म्हणते, नाना मला फक्त एवढंच वाटतंय की त्यांना कोणी फसवू नये. आणि त्यावर नाना म्हणतात, पण शर्वरीला हे सगळं कळत असताना सुद्धा न कळल्यासारखं का करतेय? नाना पुढे म्हणतात, पण ती असं का वागतेय? जोपर्यंत मला खरं खोटं कळणार नाही ना तोपर्यंत मी तिला 1 पैसा सुद्धा देणार नाही. जानकी नानांना सॉरी म्हणते आणि पुढे म्हणते, मीच तुम्हाला म्हणलं होतं शर्वरी वंशांना मदत करा आणि आता मीच ही तुम्हाला दुसरी बाजू सांगते. आणि त्यावर नाना म्हणतात, जानकी तू मनाला लावून घेऊ नकोस. आणि इकडे सुमित्रा आई नानांना म्हणतात, काय हो, आपण शरूचं लग्न किती थाटामाटात लावून दिलं होतं. त्यांचा संसार किती सुंदर चालू होता. ती कधी कधी विक्रांतरावावर रागवायची, रुसायची, कधी कधी संशय घ्यायची. आपला जेवढा विश्वास शरूवर होता तेवढाच विश्वास विक्रांतरावावरही होता. आणि ते असं काही करतील हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. एवढा शांत स्वभावाचा माणूस असं कसा करू शकतो? आपल्या शरूला जेव्हा बाळ होतो तर त्यांनी तेव्हा दत्तक मुलगा घेतला. आई म्हणते, आणि आज हे अचानक? आणि त्यावर नाना म्हणतात, नाही हे अचानक नाहीये. रोज थोडं थोडं काहीतरी घडलं असेल. त्याशिवाय विक्रांतरावासारखा माणूस असा टोकाचा निर्णय कसा घेईल सांग बरं? आई म्हणते, आपण इथे त्याची काळजी करत बसण्यापेक्षा चला आपण शर्वरीला जाऊन विचारूया, तिच्याशीच बोलूया. असं म्हणून ते दोघे जण तिथून उठतात. आई नाना शर्वरीकडे जातच असतात. तोच शर्वरी त्याच्याकडे येते आणि आई म्हणते, बरं झालं तू आलीस, आम्ही तुझ्याकडेच येत होतो. आणि आई शरूला विचारते, तू आम्हाला खरं खरं सांग, तुझ्यामध्ये आणि विक्रांतरावामध्ये काय बिनसले? त्यावर शरू म्हणते, आई प्लीज आता नको तो विषय, मला खूप त्रास होतोय. आणि नाना म्हणतात, तुझ्याबद्दल रोज वेगवेगळं ऐकून आम्हालाही त्रास होतोच आहे. नाना म्हणतात, खरं खरं सांग, विक्रांतराव घर सोडून का गेले? ते तर अविचाराने वागणारे नव्हते. आणि त्यावर शरू रागात म्हणते, हो, तो अविचाराने वागणारा नव्हता. वाईट फक्त मीच आहे नाना. असं म्हणत शरू रडक्या आवाजामध्ये बोलत असते. आणि आई म्हणते, तसं नाही ग शरू. आणि शरू म्हणते, हो, मला अगोदरच कळायला पाहिजे होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला माझीच चूक वाटणार आहे. शरू पुढे म्हणते, चूक झाली माझी. आणि अजून एक चूक झाली. मला हे कळायला पाहिजे होतं की आपल्यापेक्षा विश्वास जास्त त्यांच्या जावयावर आहे. शरू आई नानाला सॉरी म्हणते आणि म्हणते, मला हे कळायला हवं होतं की या घरामध्ये माझ्यावर विश्वास ठेवणारं कोणीही नाही. नाना म्हणतात, तोंडाला येईल ते बोलू नकोस, आम्ही फक्त काय झालं एवढंच विचारलं. शरू नानाला म्हणते, त्यापेक्षा तुम्ही माझ्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना तर माझ्या मनाला सुद्धा बरं वाटलं असतं. मी कोणत्या टेन्शनमध्ये जगते ह्याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? शरू आता भलतेच रागात आलेली असते आणि तनतन करत ती म्हणते, तुम्हाला जर असं वाटतंय की आपल्या मुलीपेक्षा जास्त तुमच्या जावावर जास्त विश्वास आहे तर तुम्ही तसंच वाटून घ्या. सुमित्रा आई नानाची समजूत घालत म्हणतात, तुम्ही आता तिच्याशी वाद घालत बसू नका. असं वाटतंय का तिची मनस्थिती अजूनही ठीक नाहीये. शरू नानाची माफी मागते आणि म्हणते, मला माफ करा नाना. मला असं वाटलं होतं की हे माझे आई वडील आहेत, ही माझी आई आहे आणि हे माझं माहेर आहे. माझ्या अडचणीच्या टायमाला हे लोक माझी नक्की मदत करतील. हेच चुकलंय माझं. आणि आता मला असं वाटतंय इथे येऊन तुम्हाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट जाऊन तिथे जीव दिला असताना तर ते बरं झालं असतं. म्हणजे काय झालं असतं, तुम्ही या त्रासातून सुटला असतात आणि डायरेक्ट माझी जाण्याची न्यूज तुमच्यापर्यंत आली असते. शरू बोलत बोलत नानांना म्हणते, आता सुद्धा मी तुमची यातून सुटका करू शकते. असं म्हणते आणि तिथून लगबगीने पळून जाते. नाना शरू शरू म्हणत असतात आणि आई म्हणते, थांबा तुम्ही इथेच थांबा, मी तिची समजूत काढते. शरू पळत पळत तिच्या रूममध्ये येते आणि जरा बाहेर वाकवून पाहते कोणी येते का पाठीमागे. तिला आई दिसते आणि लगेच ड्रेसिंग टेबलवर जाऊन डोळ्यामध्ये काहीतरी टाकते आणि नाटक करत म्हणते, मला आता इथे राहायचंच नाहीये. असं म्हणत म्हणत ती बॅग भरते. तिथून सुमित्रा आई येते आणि म्हणते, अगं शरू हे काय करतेस? सुमित्रा आई म्हणते, अगं शरू जरा ऐकून तरी घे ना. आणि त्यावर शरू म्हणते, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला आता सगळं समजलंय, सगळा दोष माझा आहे. शरू म्हणते, आतापर्यंत मला लोक चुकीचं बोलत होते ते मी स्वीकारलं, पण आता माझी घरातलीच लोक मला असं चुकीचं ठरवतायत, मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत. हे मला तेव्हाच समजायला पाहिजे होतं. हे घर माझं नाहीये, मी परकी झाली या घरासाठी. शरू म्हणते, आता इथून पुढे कोणीही माझा विचार करू नका, बस. त्यावर आई म्हणते, आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे तू आम्हाला नाही सांगायचं. शरू आईला म्हणते, अगं माझ्या जीवाभावाच्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवू नये, इतकी वाईट आहे का मी? आणि जर का मी खरंच इतकी वाईट आहे तर मला तुम्ही मारून का टाकत नाही ते एकदाच? आणि त्यावर आई म्हणते, ओरडते, शरू म्हणते, ओरडू नकोस, ओरडण्यासारखं काही नाही आहे याच्यामध्ये. शरू म्हणते, खरंच तुम्ही मला मारून टाका ना. आणि परत म्हणते, नको नको, असं नका करू.
उगाचच तुमच्यावर डाग कशाला, मीच माझं काहीतरी करून घेते ना, असं म्हणून ती हॉलमध्ये येते आणि इकडे तिकडे काहीतरी शोधत म्हणत असते, मी काय करू, मी काय करू. आणि आई म्हणते, अगं असं रागाच्या भरात वेडं पाऊल उचलू नको. आणि आई शरूला म्हणतात, शरू तुला शपथ आहे माझी. हे ऐकताच शरू तिथेच थांबते आणि गारातल्या गारात हसते. आणि शरू आईला म्हणते, तुम्हाला माझी काळजी नसली तरी मला तुमची काळजी आहे. शरू म्हणते, आधीच ते विक्रांतचं जाणं आणि तुमचं हे वागणं मला काहीच सहन होत नाहीये, प्लीज मला जाऊ दे ग आई. ह्या दोघीच्या आवाजाने तिन्ही जावा खाली येतात आणि अवंतिका विचारते, अहो शरूताई काय झाले तुम्हाला. जानकी विचारते, काय झाले, का हायपर झाला तुम्ही. आणि त्यावर शरू म्हणते, मी हायपरच आहे, सतत चिडचिड करते, भांडत असते. तुमचं एकच आहे, जावई बरोबर आणि मुलगी चुकीची. मी कितीही पोटतिडकीने तुम्हाला सांगितलं तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये. शरू रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, कधीतरी तुमची मुलगीही खरं बोलते, याच्यावर विश्वास ठेवा ना. माझा नवरा मला सोडून गेलाय असं शरू म्हणते. ह्या विचाराने मी इथे आले होते. हे घर माझं, इथली माणसं माझी आहेत. पण इथं आल्यावर कळतं, इथली माणसं सुद्धा माझ्यावर अविश्वासच दाखवतायत. शरू म्हणते, खरंच मला सुचत नाहीये, मी इतकं सगळं असताना काय करू मी जगून. जानकी म्हणते, असा अभद्र नका बोलू. आणि त्यावर शरू म्हणते, बोलणार, मी असंच बोलणार. शरू म्हणते, तुम्ही त्या माणसाला इतक्यांदा फोन केला, त्याने एकदाही फोन नाही उचलला. तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला त्याने फोन तुमचा का नाही उचलला. हे ऐकून जानकी थोडी विचारात पडते. शरू जानकीला म्हणते, काय गे जानकी वहिनी, तुला सुद्धा असंच वाटत असेल ना, मी चुकीची आहे, तो बरोबर आहे. आणि म्हणूनच तू नानांना सांगितलेस, आपण ज्यांच्याकडून लोन घेतलंय त्या माणसांना इथे बोलवा, इथे घरी बोलवा, घरी पैसे द्या. तेवढ्यात तिथे नाना येतात आणि नाना म्हणतात, हे बघ शर्वरी, जानकीने असं काही केलेलं नाहीये, तिने तुझ्या भल्याचा विचार करूनच सांगितलंय. नाना म्हणतात, तुला साध्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा देता येत नाहीयेत आणि म्हणूनच असं वाटतंय की तूच काहीतरी लपवतेस आमच्यापासून. हे ऐकून शर्वरीला आता मात्र खूप राग येतो आणि शर्वरी म्हणते, हो नाना, मीच लपवतीये, मीच खोटारडी आहे. तुम्हाला काय वाटतंय, मी विक्रांतला सोडून आलीये, मी पळून आलीये, मी खोटं बोलतीये. शरू म्हणते, अजूनही तुम्हाला असंच वाटतंय का मी त्याला फसवलंय म्हणून. असं म्हणून शरू रडत असते आणि जानकी तिच्या जवळ येऊन म्हणते, वंश तुम्ही शांत व्हा, असं कोणालाही वाटत नाही. जानकी शरूला म्हणते, चला आपण मंदिरामध्ये जाऊन येऊ. असं म्हणून शरूला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि जानकी तिथून निघून जाते. शरू दरवाजा लावून घेते आणि एक जणाला फोन लावते. ती म्हणते, आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये पैसे मिळणार म्हणजे मिळणार, तू फक्त तयार राहा. आणि असे कसे नाही मिळणार, मी मुलगी आहे या घरची, जर नाही मिळाले तर मी ते ओरबाडून घेणार. आणि हे सगळं ऐश्वर्या बाहेरून ऐकत असते. मैत्रिणी, आजचा एपिसोड त्याने इथंच संपवलाय आणि उद्याच्या एपिसोडमध्ये असं दाखवलंय की ऐश्वर्या खूप घाबरत जानकीजवळ आलेली असते आणि जानकीला म्हणते, जानकी मला तुला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. आणि तिथेच शर्वरी येते आणि म्हणते, काय ग, काय महत्त्वाचं सांगायचंय. आणि ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि शरू म्हणते, तू तर अशी घाबरले जणू काय एखादं भूत पाहिलेस. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं मी एक काळी मांजर पाहिली होती. आणि जानकी मनातल्या मनातच म्हणते, ऐश्वर्याने खरंच मांजर पाहिली होती का दुसरं काही होतं. जानकी आणि ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे ऐश्वर्या तिच्या रूमची झडती घेत असते आणि तिला एक बॅगमध्ये मोबाईल सापडतो. उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा.